हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आपण आलेलो आहोत ट्रायबर्ग नावाच्या गावात ब्लॅक फॉरेस्टमध्ये. जो इंडियामध्ये आपण ब्लॅक फॉरेस्ट केक खातो तो त्याचं ओरिजिन ॲक्च्युली जर्मनीतून आहे, ह्या नावाचं ओरिजिन आणि केकचंही. तर त्या केकला नाव ह्या फॉरेस्टच्या रिजनवरून दिलं आहे, कारण की इथल्या फॉरेस्टचं नाव आहे ब्लॅक फॉरेस्ट आणि त्यावरूनच केकचं नाव पडलं ब्लॅक फॉरेस्ट केक. कारण की इथे केक पण खूप सुंदर बेक करतात. आता मी उतरलेलो आहे ट्रायबर्ग स्टेशनवर. आम्ही मॅनहाईमवरून निघालो सकाळी, ट्रेन घेऊन सकाळी 9:36ची ट्रेन होती. कार्लसरूहला आलो. कार्लसरूहला उतरलो, जवळजवळ 20-25 मिनटं थांबलो आणि मग नंतर 11:07ची कॉन्स्टान्सला जाणारी ट्रेन होती. ती पकडून आम्ही इथे ट्रायबर्गला उतरलो आहोत. आणि हे स्टेशन तुम्ही बघू शकता, अगदीच नोवेअर इन द वुड्स असं आहे, खेडेगावात आल्यासारखंच. चारी बाजूने डोंगर. इथे येण्यासाठी आम्ही डॉइचलँड तिकीट वापरलं परत, त्यामुळे फ्री म्हणजे 58 युरोजचं डॉइचलँड तिकीट आहे. आणि बाकी तर काय म्हणतात, ट्रेनचं तिकीट काढायची गरज नाही. तर आता आणि इथे उतरल्यावर चालतच जायचं आहे. आम्ही वर्ल्ड्स लार्जेस्ट कुकू क्लॉकला आलेलो आहोत. असं हेच आहे, लार्जेस्ट म्हणण्यापेक्षा असं उंच नाही आहे, लार्ज आहे असं डायमीटर वाईज. आता आज जाऊन बघू. इथे त्याची इन्फॉर्मेशन लिहिली आहे की नक्की काय आहे ते, की क्लॉक मेकॅनिझम टू बस ग्रुप्स ते जाऊ दे, पण हे असं दिसतं क्लॉक. आणि आम्ही आता आज जाऊ. चालत आलो आम्ही, जवळजवळ 1.5 किलोमीटर चालत आहे ट्रायबर्ग स्टेशनवरून. आणि तिकडून इथे आल्यानंतर आता आतमध्ये एंट्री आहे, ती दाखवतो तुम्हाला की नक्की आतमध्ये काय आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे की नाही मला माहीत नाही, पण चेक करू आपण. आणि हा एक क्लॉक आहे असाच बाहेर शो म्हणून. यात 1 युरो टाकला की हे सगळं म्युझिक येईल. इथे वर जे 2 पुतळे आहेत ते हलतील, बाहेर येतील, असं काहीतरी होईल. ही ॲक्च्युअली एंट्रन्स आहे आणि इथे आत जाऊन पैसे देऊन एंट्रन्स आहे. आणि हा वर्ल्ड्स लार्जेस्ट कुकू क्लॉक आहे. दर तासाच्या ठोकाला इथून एक पक्षी बाहेर येतो, कुकू, आणि आवाज करता हे क्लॉक. आम्ही ते मिस केलं, पण खूप छान आहे. आणि हा इथला व्ह्यू. फर्स्ट स्पॉट बघून झाला कुकू क्लॉक. मग आम्ही ठरवलं की आता नेक्स्ट स्पॉटला जायचं, जो आहे ट्रायबर्ग वॉटरफॉल. गावात आहे खूप आतमध्ये, आणि जर तिथे चालत जायचं असतं तर खूप चालत जावं लागलं असतं. म्हणजे जवळजवळ पाऊण ते 1 तास लागला असता आणि खूप लांब आहे ते.
प्लस बाजूलाच बस स्टॉप होता त्या कुकू क्लॉकच्या म्युझियम आणि त्या कुकू क्लॉकच्या बाजूला. तर आम्ही ठरवलं की बसने जाऊ. तर बसने जाता जाता एकदम भारी वाटलं, कारण की बॅटरी रिचार्ज झाली, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आली अंगात. आणि अजून छोटा एक हाईक बाकी आहे तो ट्रायबर्ग वॉटरफॉलचा. तर त्यासाठी असं अजून प्रोत्साहन आलं. त्याचं कारण हे आहे की बसमध्ये आम्ही हनुमान चालीसा ऐकली, जी एका इंडियन बस ड्रायव्हरने लावलेली. तुम्हाला पण आता ऐकवतो. और देवता चित्तन धरे हनुमत से सर्वसुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुन रे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई पाकर गुरुदेव पिनाई जो सत बार पाठ कर कोई बंदी महासुख होई जो जपद हनुमान चालीसा होई सच्ची साथी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा जय नाथ हृदय महादेव जय नाथ हृदय महादेव जय नाथ हृदय महादेव. बसमधून उतरलो खाली आणि एंट्रन्सलाच एक छोटं आणि क्यूट कॉफी शॉप होतं. तिथे आम्ही एक कॉफी प्यायलो आणि मग आत गेलो. आणि तुम्हाला आता दाखवतोच की हा बघा, हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सचा व्ह्यू असं स्टार्टिंग पॉईंट रस्ता. आणि आत जाण्यासाठी तिकीट आहे 8 युरो, म्हणजे जवळजवळ 800 रुपये. पण नक्की काढा, कारण की एकदम सुंदर आहे. तुम्ही बघायला जाता, असं न काढता जाऊ नका. आता आम्ही वर चाललो, तर चढत येतोय. हे बघा, हा असा झिगझॅग रस्ता आहे आणि अजून वर जायचं आहे. खूप दमायला झालंय, खूप असं नाही पण झालंय. पाय दुखत आहेत. आता असं हे उलटं चालून अजून दुखेल. पण ठीक आहे, दाखवतो तुम्हाला टॉप व्ह्यू. आता टॉप ऑफ द वॉटरफॉल. हा धबधबा सर्वात हायेस्ट धबधबा आहे जर्मनीतला आणि खूप सुंदर आहे. आम्ही आता उतरलेलो आहोत खाली धबधब्यावरून, जर्मनीतला सर्वात उंच धबधबा. आणि इथे आता मागे तुम्ही बघू शकता, हा बस स्टॉप आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि 5:05ची बस आहे, जी 2-4 मिनटात आम्हाला ट्रायबर्ग स्टेशनला पोचवेल. आणि तिथून 5:15ची ट्रेन आहे RE2, जी कॉन्स्टन्सवरून येते, जी सकाळीच पकडलेली, तीच परत रिटर्नची पण आहे. आणि कार्लस्रूहला उतरून परत चेंज करू मॅनहाईमला जाण्यासाठी. भेटू लवकरच, बाय.